Welcome all of my dear students. I am Harshada Pawar from Krishna Mahavidyalaya Retri Budruk. Okay students, today we see our third problem in partnership final account, that is page number 29. Okay students, first we read our problem, that is Rucha and Julie are partners sharing profit and losses in their capital ratio. This is न्यू ॲटम. आपल्याला जो की रुचा आणि जुलीचा प्रॉफिट ऑर लॉस डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला कॅपिटल रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आणि या ठिकाणी रुचाच कॅपिटल 80,000 दिलेलं आहे आणि जुलीज कॅपिटल 40,000 दिलेलं आहे. हा रेशो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करावा लागणार आहे, त्यांचा कॅपिटल रेशो, आणि आफ्टर दॅट वी आर डिस्ट्रीब्युटेड इन कॅपिटल रेशो. ओके, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. This is trial balance 31st March 2019. This is debit balances and this is credit balances. Student, we also know that every items in the trial balance must be shown only one time in the final account. फक्त एकदाच आपण या सगळ्या ट्रायल बॅलन्समधल्या ॲटम्स आपण नोंद करणार आहोत. बट ज्या ॲटम्सला आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली असते, फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट, याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली 2 years. ओके, तर असे जे काही ॲटम्स आपल्याला आहेत, आपल्याला मिळणार आहेत, ते आपण ट्रान्सफर करतो ॲज अ हिडन ॲडजस्टमेंट म्हणून ट्रीट करणार आहोत. अँड यू ऑल्सो नो दॅट डेबिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल balance will show the debit side of trading account, debit side of profit and loss account, debit side of partners capital account, or asset side of balance sheet, and vice versa. Okay, so we start this problem. First, सिलेबस चेंज झाल्यानंतर आपल्याला ही न्यू एडिशन आहे, सो काही प्रिंटिंग मिस्टेक याच्यामध्ये राहिलेल्या आहेत. सो पहिल्यांदा आपण त्या क्लिअर करून घेऊया. ॲडजस्टमेंट नंबर 6, गुड्स ऑफ ₹6,000 वे आर पर्चेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. अनरेकॉर्डेड पर्चेसेसची ॲडजस्टमेंट आहे, बट त्यांनी या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल्स हे सुद्धा दाखवलेले आहेत. सो आपण इथे थोडासा चेंज करून घेऊया. गुड्स ऑफ ₹6,000 वे आर पर्चेस्ड, त्याच्याच पुढे एक एक्स्ट्रा सेंटेन्स आपण ॲड करतो, अँड गुड्स ऑफ ₹6,000 वे आर सोल्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. सो या ठिकाणी आपल्याला 2 ॲडजस्टमेंट करायचे. फर्स्ट इज अ अनरेकॉर्डेड पर्चेसेस and second part is a unrecorded sales. Okay, next printing mistake is in the asset side. There is debtor 62,000. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आपण केलेली अनरेकॉर्डेड सेल्सची, RDDची ॲडजस्टमेंट केलेली. बट हा जो लास्टला जो बॅलन्स दाखवलेला आहे 64,500, बट तो 64,600 असं या ठिकाणी आपल्याला थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ही एक दुरुस्त करून घ्या. चलो स्टार्ट करूया प्रॉब्लेम्ससाठी. फर्स्ट डेबिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करतोय. पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत, बट त्याच्या दाखवत असताना आपल्याला पर्चेसेस रिटर्न्स आहेत आणि आणखी एक ॲडजस्टमेंट आपल्याला करायची, ती म्हणजे अनरेकॉर्डेड पर्चेसेस. आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट फर्स्ट पाहूयात. क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे. सोडवताना आपण याच्यावरती आणखी विचार करूया. रुचा अँड जुली विड्रॉ फ्रॉम द बिझनेस 3,000 and 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. सो इट इज अ ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे. नंतर आपण त्याचा विचार करूया. नेक्स्ट डेप्रिसिएट मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी, मोटर व्हॅन डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सो या दोन्हीला मार्क करून घ्या ट्रायल बॅलन्समध्ये. नेक्स्ट रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. डेटर्सवरती 5% RDD आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो मोटर व्हॅनवरती मार्क केला आहे. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीला मार्क केला आहे. डेटर्सवरती मार्क करूया. नेक्स्ट आवर ॲडजस्टमेंट इज रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेसला मार्क करून घ्या. वेजेसवरती पण आपल्याला आउटस्टँडिंग द्यायचे. नेक्स्ट पार्ट आहे गुड्स ऑफ ₹6,000, जे आता मी सांगितलं तुम्हाला अनरेकॉर्डेड पर्चेसेस अँड अनरेकॉर्डेड सेल्स. पर्चेसेसला खून करून घ्या आणि सेल्सलाही खून करून घ्या. ओके, नेक्स्ट स्टार्ट करूया. पर्चेसेस या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवत असताना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पर्चेसेस याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट आपल्याला करायचे. सो आपण इनर कॉलमला दाखवतोय 48,000. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस.
खूप महत्त्वाचा भाग आहे ट्रेड एक्सपेन्सेस. लास्ट इयरला आपल्याला ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. पुन्हा एकदा आपण थोडंसं याच्यावरती बघूया. ज्यावेळेस तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस हा ॲटम दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस ट्रेड एक्सपेन्सेस असतो त्यावेळेस या ट्रायल बॅलन्समध्ये 4 ॲटम्स आपल्याला लक्षात ठेवायचे की ते जर ॲटम्स आलेत का हे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहावं लागेल. ज्याच्यामध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जर्नल एक्सपेन्सेस और मिसलेनियस एक्सपेन्सेस या 4 ॲटम्समधला कोणताही एक जरी ॲटम तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल तर तुमचा ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ट्रेड एक्सपेन्सेस हे कुठे ट्रान्सफर करणार आहे? ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. आणि या 4ही ॲटममधला कोणताही ॲटम जर तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला नसेल तर तुम्ही ट्रेड एक्सपेन्सेस ट्रान्सफर करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो आता आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे की सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जर्नल एक्सपेन्सेस अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस यामधला कोणता ॲटम तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे का? सो आपल्याला या ठिकाणी आपल्याला जर्नल एक्सपेन्सेस दिसत आहेत. जर्नल एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सो आपण ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रान्सफर कुठे करणार आहे? तर ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. ओके, यामधला कोणताच आयटम जर दिलेला नसेल तर आपण तो कुठे करणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो आपण ट्रेड एक्सपेन्सेस ट्रान्सफर करतो. इट इज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटच्या कॉलमला दाखवतोय आपण 3000. नेक्स्ट सॅलरी P&L च्या डेबिट साईडला ट्रान्सफर करा. यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटरच्या कॉलमला ट्रान्सफर करतोय. वेजेस अँड सॅलरी आपल्याला माहिती आहे पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये चर्चा झालेली. सॅलरी अँड वेजेस असेल तर काय ट्रीट करायचे, वेजेस अँड सॅलरी असेल तर काय ट्रीट करायचे, फक्त सॅलरी असेल तर काय ट्रीट करणार आहे, फक्त वेजेस असेल तर काय ट्रीट करणार आहे. वेजेस अँड सॅलरी दिलेली आहे. सो इट इज अ ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटवरती हिडन ॲडजस्टमेंट आहे. सो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो इनर कॉलमला 4000 रुपीज. नेक्स्ट सेल्स रिटर्न, सेल्समधून लेस करणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. नेक्स्ट फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे ॲसेट साईडला ट्रान्सफर करूया. याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो फ्री होल्ड प्रॉपर्टी आपण डायरेक्ट आउटरला ट्रान्सफर करतो 23,000. नेक्स्ट स्टॉक 1 एप्रिल 2018 लास्ट इयरचा स्टॉक आहे जो आपण ट्रान्सफर करतो डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या 89,500. जर्नल एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेटर्स ॲसेट साईड ट्रान्सफर. कोल, गॅस अँड फ्युअल डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सो इट इज ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड याच्यावरतीही आपण चर्चा केलेली आहे. कॅरेज इनवर्ड असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का आहे याच्यावरती आपण पाहिलेलं आहे. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करा. कॅरेज आउटवर्ड P&Lच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतोय. प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीवरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इट इज अ इनर कॉलम. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्सेस कॅपिटल अकाउंट आपण सेपरेट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करतो. या ठिकाणी जरी 4 नंबरला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दाखवलं असेल बुकमध्ये तरी आपण ओपन करताना फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट ओपन करणार आहे. सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर ओपन करणार आहे. थर्ड आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि लास्ट आपण काय ओपन करणार आहे? बॅलन्स शीट. सो आपण 3rd नंबरला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केले आणि हा जो की कॅपिटलचा बॅलन्स आहे हा आपण ट्रान्सफर करतोय. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन रुचास कॉलममध्ये 80,000 आणि जुलीच्या कॉलममध्ये 40,000. ओके. नेक्स्ट क्रेडिटर्स इट्स अ लायबिलिटी. सो ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड. या ठिकाणी एक 3 ते 4 लाईन्स सोडायचे जो की आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स क्लोज केल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर जो की बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करावा लागणार आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी लाईन सोडा 4 लाईन. त्याच्यानंतर आपण बघतोय आउटस्टँडिंग क्रेडिटर्सचा बॅलन्स. क्रेडिटर्सवरती अनरेकॉर्डेड परचेसेसची ॲडजस्टमेंट आपल्याला करायची. सो इनर कॉलमला दाखवतो आपण 22,000. सेल्सची ॲडजस्टमेंट सेल्स आउटगोईंग गुड्स आहेत. सो आपण ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट सेल्स इनर कॉलमला ट्रान्सफर करतोय 1,48,000. नेक्स्ट आरडीडीची ॲडजस्टमेंट. आरडीडी ॲटम नंतर पाहूयात आपण. ओल्ड आरडीडी इट इज अ ट्रीटेड ॲज ओल्ड आरडीडी. Okay, next bills payable is a liability, so it is a transfer to liability side. Next purchases return, it is deducted from purchases. Okay, adjustment बघूयात.
First, closing stock. Closing stock is valued at 88,000 कॉस्ट प्राइस अँड 90,000 ॲज अ मार्केट प्राइस. ज्यावेळेस आपल्याला क्लोजिंग स्टॉकसाठी दोन प्राइसेस दिलेले असतात, कॉस्ट प्राइस अदरवाईज मार्केट प्राइस, त्यावेळेस आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं विच एव्हर इज लेस. या दोन्हीमधली कोणती अमाऊंट लेस आहे ते आपल्याला घ्यायची आणि या ठिकाणी 88,000 कॉस्ट प्राइस कमी आहे, सो आपण ही प्राइस घेणार आहोत. क्लोजिंग स्टॉक दोन इफेक्ट देतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 88,000, सेकंड इफेक्ट जातोय बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 88,000 आउट ऑफ कॉलम. ओके, नेक्स्ट, रुचा अँड जुली withdraw from the business ₹3,000 and ₹2,000 respectively for their personal use. Students, we also know that partners withdraw cash or goods for personal use is called as drawings. Drawings रुचासाठी 3,000 रुपयाचा गुड्स यूज केलेला आहे, विड्रॉ केलेले आहेत आणि जुलीसाठी 2,000 रुपीज. सो गुड्स विड्रॉ फॉर पार्टनर्स outgoing goods आहे, so we treated as outgoing goods. It is recorded in credit side of trading account. Okay, goods withdraw by the partners, Rucha inner column 3,000, Julie inner column 2,000. This is a credit effect and this is a debit effect. Partners capital account च्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स दाखवणार आहोत. रुचाच कॉलम मध्ये 3,000, जुलीज कॉलम मध्ये 2,000. Our next adjustment, depreciate motor van by 5% and plant and machinery 7%. Depreciation charge करूया. मोटर व्हॅन वरती 5% दिलेले आहे. मोटर व्हॅन 40,000 लेस डेप्रिसिएशन 5%, 2,000. 40,000 वरती 5%, 2,000. आउटरला बॅलन्स 38,000 लेस करूया रिस्पेक्टेड ॲसेटमधून. आणि सेकंड इफेक्ट जातो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 depreciation on motor van 2,000. ओके, सेम इफेक्ट देतोय आपण मशिनरीवरती 7% आपल्याला डेप्रिसिएशन सांगितले. टोटल प्लांट अँड मशिनरी 13,800, त्याच्यावरती 7% 966, बॅलन्स 834. बॅलन्स ट्रान्सफर करतो या ठिकाणी. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 966 rupees. Okay, next our adjustment, reserve for bad and doubtful debts at 5% on debtors. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्हाला डेटर्सवरती RDDची किंवा बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट करायची आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला डेटर्सशी रिलेटेड ज्या काही ॲडजस्टमेंट असतील, फॉर एक्झाम्पल डिस्काउंट ऑन डेटर्स, अनरेकॉर्डेड सेल्स, तर त्या ॲडजस्टमेंट आपल्याला अगोदर कराव्या लागणार आहेत. आणि आफ्टर दॅट तुम्ही RDD किंवा बॅड डेटची ॲडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, डेटर्स 62,000 रुपीचे आहेत, बट आपण जो काही सेल केला आहे आणि तो सेलची एंट्री झालेली नाही, या ठिकाणी आपल्याला दिसते 6 नंबरची ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹6,000 वी आर परचेस्ड अँड गुड्स ऑफ ₹6,000 वी आर सोल्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपल्याला या ठिकाणी सेल्स आपले रेग्युलरचे सेल्स झालेले आहेत 1,48,000 रुपयाचे, बट 6,000 रुपयाचे सेल्स झालेले आहेत ज्याची नोंद झाली नाही. सो आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय. आपल्या अगोदरच्या सेलमध्ये ही सेल झालेली अमाऊंट आपण ॲड केली. आता टोटल आपले सेल्स दिसतात 1,54,000. हे अनरेकॉर्डेड सेल्स आहेत, बट हे पैसे आपल्याला मिळणार आहेत. डेटर्स मीन्स वॉट, अ पर्सन ऑर इन्स्टिट्यूशन फ्रॉम द अमाऊंट इज रिसिवेबल. सो हे डेटर्स जे काय आहेत, हे सेल्स जे काय आहेत 6,000 रुपीचे, हे 6,000 रुपीचे डेटर्स आपल्याला सेल्स हे आपल्याला डेटर्समध्ये ॲड करावे लागणार. सो आता आपले टोटल डेटर्स येतात 68,000 रुपीज. ओके, या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल्सचे 2 इफेक्ट दिले आपण, सेल्समध्ये ॲड करतोय, डेटर्समध्ये देखील काय करतोय, ॲड करतोय. ओके, यानंतर आपण RDDची ॲडजस्टमेंट बघतोय. 5% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. 68,000 वरती 5% 3,400 रुपये कॅल्क्युलेट करूया. आउटरला बॅलन्स येतोय 64,600. ओके, RDDचा सेकंड इफेक्ट देतो या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर जुने आपले ओल्ड बॅड डेट्स असते तर त्याच्यामध्ये आपण ही RDD न्यू RDD काय केले असते, ॲड केले असते, बट आता आपल्याला ओल्ड बॅड डेट्स दिलेली नाही आहेत. सो आपण डायरेक्ट ॲटम्स घेतोय हा टू RDD, न्यू RDD 3,400. हा आपल्याला लॉस दिसतो, बट लास्ट इयर आपण
रिझर्व काही अमाऊंट ठेवलेली जी किती आहे 1200. सो आत्ता आपल्याला 3400 रुपये नाही आहे, तर त्याच्यामधून आपण ओल्ड RDD लेस करतोय 1200. या ठिकाणी आपल्याला लॉस दिसतोय 2200 रुपीज. ओके, याचा आपण सेकंड इफेक्ट देणार नाही बिकॉज इट्स अ ट्रायल बॅलन्स आयटम. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेस ₹800. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट देतोय आपण. फर्स्ट इफेक्ट जे काही रिलेटेड आयटम्स आहे त्याच्यामध्ये ॲड करतोय आउटस्टँडिंग वेजेस. सेकंड इफेक्ट इट्स अवर लायबिलिटी, सो ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग वेजेस आउटर कॉलम, आउटस्टँडिंग वेजेस आउटर कॉलम 800 रुपीज. Okay, students, here goods of ₹600 were purchased. Unrecorded purchases आहेत, purchases मध्ये ॲड करूया. सेम सेल्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ॲड होतात, त्या पद्धतीनं पर्चेसेसमध्ये अनरेकॉर्डेड पर्चेसेस आपण ॲड करतोय. सेकंड इफेक्ट जातोय आपला डेटर्समध्ये आपण काय दाखवणार आहे, अनरेकॉर्डेड क्रेडिटर्समध्ये आपण काय दाखवणार आहे, अनरेकॉर्डेड पर्चेसेस आपण ॲड करतो. ओके, अनरेकॉर्डेड पर्चेसेस आपण माल गुड्स परचेस केलेत बट इट इज नॉट रेकॉर्डेड इन बुक्स आवर अकाउंट बुक. सो आपण पर्चेसेस ओल्ड जे काय आहेत त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड जे रेकॉर्ड केलेले नाही ते रेकॉर्ड करतो. टोटल आपले पर्चेसेस आहेत 54,000 रुपीज आणि हे पैसे आपल्याला द्यायचे आहेत कोणाला, क्रेडिटर्स. सो या ठिकाणी आपले क्रेडिटर्स पार्टनर आहेत. ओके, नेक्स्ट अनरेकॉर्डेड गुड्स, अनरेकॉर्डेड पर्चेसेस, अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण कंप्लीट केले. या ठिकाणी ट्रायल बॅलन्समधले सगळे आयटम्स आपले कंप्लीट झालेले आहेत. क्लोजिंग सिस्टीम काय आहे ते पाहूयात. या ठिकाणी क्रेडिट सेल्स अमाऊंट जास्त आहे कम्पेअर टू डेबिट बॅलन्सेस. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट निघतो 93,100. बॅलन्स ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना क्रेडिट बॅलन्स येतोय 93,100. बॅलन्स काढूया. डेबिट साईडचे आयटम्स आपण लेस करतोय. बॅलन्स निघतोय 72,634 रुपीज. ओके स्टुडंट्स, हिअर आपल्याला या ठिकाणी जो काही हा नेट प्रॉफिट झालेला आहे हा आपल्याला कसा डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं आहे, तर कॅपिटल रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं आहे. सो कॅपिटल रेशो आपला या ठिकाणी आपल्याला कॅपिटल रेशो काढायचं आहे. सो या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे मी तुम्हाला. कॅपिटल रेशो रुचाज कॅपिटल 80,000, जुलीज कॅपिटल 40,000. या आपण डिवाइड करूया 2:1, 2:1 या पद्धतीने आपल्याला बॅलन्स मिळतो. आपल्याला हा जो की प्रॉफिट मिळालेला आहे 72,634 रुपये हा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1. यामधला 2 जो काही पार्ट आहे तो रुचासाठी मिळणार आहे आणि त्याच्यातला 1 पार्ट हा जुलीसाठी जाणार आहे. सो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन या पद्धतीने करतोय. 2 + 1 = 3. जो काही तुमचा टोटल प्रॉफिट आहे त्याला डिवायडेड बाय 3 केला, तुम्हाला डिवायडेशन 24,211 या डिवाइड संख्येला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता. या ठिकाणी जुलीसाठी रुचासाठी बॅलन्स येतोय 48,423 आणि जुलीसाठी बॅलन्स येतोय 24,211. ओके, दोन्हीची बेरीज करूया. सेम या ठिकाणी 72,634. ओके, सो या ठिकाणी आपण बॅलन्स दोघींनाही ट्रान्सफर केला आहे. कॅपिटल जे की आपला नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे दोघींच्यामध्ये इन देअर कॅपिटल रेशो. ओके, बॅलन्स ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी नेट प्रॉफिट दोघींमध्ये ट्रान्सफर करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतोय. बॅलन्स रुचाज बॅलन्स आणि जुलीज बॅलन्स ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि इट इज अ लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. या ठिकाणी अकाउंट क्लोज करतो. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड बॅलन्सिंग होते 2,28,434. ओके, दॅट्स इट स्टुडंट्स. खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत.
व्यवस्थित सगळ्या या ठिकाणी आपण तीन ॲडजस्टमेंट नवीन पाहिलेले आहेत, अनरेकॉर्डेड पर्चेसेस, अनरेकॉर्डेड सेल्स. आणि या ठिकाणी खूप महत्त्वाचे ॲडजस्टमेंट जी नव्यानं आलेले ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल और ड्रॉइंग्स. ओके, सिक्वेन्स प्रॉब्लेम सोडवत असताना या पद्धतीनं ठेवा: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला क्लोजिंग सिस्टीम करत असताना काही अडचण येणार. ओके, थँक्यू.